पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुणे कोर्टाबाहेर नरहवाच्या विरोधात नागरिक आक्रमक, पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीमधल्या घरी भेट, संतप्त नागरिकांच्या घोषणा, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, तर आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द। खेडच्या खालुंब्रेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या, नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात। आरोपी 16 वर्षे असून मूळ बिहारचा असल्याची माहिती। सोलापुरातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड, संपत्तीच्या वादातून दीराकडून भावजाईसह पुतण्या आणि पुतणीची हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू। मोठ्या भावाकडून छोट्या भावाची डोक्यामध्ये फरशी घालून हत्या, कोल्हापूरच्या मलकापूरमधली धक्कादायक घटना। 2 जण छत्तीसगडमधून कोल्हापूरमध्ये आले होते, शाहूवाडी पोलिसांकडून मारेकरी भावाचा शोध सुरू। आमदार महेश शिंदेंवर एकनाथ शिंदेंची नाराजी, समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही, एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील। मंत्री संजय शिरसाटांकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत। संजय शिरसाट माझे चांगले मित्र, आम्ही एकत्र काम केलंय, एकत्र बसून ठरवू, कारवाईच्या संकेतानंतर आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया। होर्मुझमधून कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही, होर्मुझची सुरक्षा आणखी वाढवणार, इराणची भूमिका। होर्मुझ इराणसाठी उत्पन्नाचं साधन असल्यानं माघार नाही, इराणी लष्कराकडून निवेदन जारी।